आणि आता बातमी येते नाशिकमधून। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रामकुंड परिसरातील मंदिरं आणि रामसेतू पूल पाण्याखाली गेलेत। दुतोंडी मारुतीच्या मानेपर्यंत पाणी पोहोचलंय। गंगापूर धरणातून सध्या तरी 13,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। हा विसर्ग आणखी वाढण्याचीही शक्यता आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल वाघ सध्या संपर्कात आहेत। राहुल, सध्या काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स? तन्मय, आपण जर बघितलं तर आता गोदावरी पात्रामध्ये गंगापूर धरणातून या ठिकाणी 13,000 क्युसेक्सचा विसर्ग हा या ठिकाणी करण्यात येतोय। एकंदरीत जर आपण बघितलं तर मारुतीच्या मानेपर्यंत आता या ठिकाणी पाण्याची पातळी येऊन पोहोचलेली आहे। या रामकुंड परिसरामध्ये संपूर्ण ही धोक्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आजूबाजूच्या वस्तीत देखील आता पाणी शिरण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि काही वेळापूर्वीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी असलेले दशक्रिया विधीचे शेड हे देखील आता पाण्याच्या प्रवाहात या ठिकाणी वाहून गेले। याच ठिकाणी खरं तर दशक्रिया विधी करण्यात येत होता, परंतु हे शेड देखील आता पाण्याच्या प्रवाहात या ठिकाणी वाहून गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत आपण बघितलं तर सर्व मंदिरं हे या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। संपूर्णपणे जनजीवन आता विस्कळीत होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खरं तर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार संध्याकाळपर्यंत ही पाण्याची पातळी वाढून 25,000 ते 30,000 क्युसेक्स पर्यंत केली जाऊ शकते, असा अंदाज प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। सध्या 13,000 क्युसेक्सचा विसर्ग हा गंगापूर धरणातून गोदावरी पात्रामध्ये करण्यात येतोय आणि त्याच्यातच वाढ होऊन आता 14,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा गोदावरी पात्रामध्ये करण्यात येणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली का असा शक्यता ही वर्तवण्यात येते। नक्कीच राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।